नमस्कार मित्रांनो, माझं नाव अब्दुल दर्जी। हा व्हिडिओ बनवण्यामागे उद्देश असा आहे की सभासद नोंदणीसाठी सर्व युनियन हा कामगारांवरती दबाव आणत आहेत। माझे काही वैयक्तिक असे प्रश्न आहेत, काही मुद्दे आहेत, ते मला मांडायचे आहेत। एक तर गेली 5 वर्ष झाली कोविड भत्ता भेटला नाही, परंतु सभासद नोंदणी करायची आहे। एकही बस आलेली नाही आहे, स्वमालकीची एकही बस आलेली नाही, तरी देखील आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे। पगारवाढ झालेली नाही आहे, पण आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे। इतर जे महानगरपालिका आहेत, जे परिवहन विभाग आहेत, त्यांचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे, हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे। परंतु आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे। सेवानिवृत्त कर्मचारी आज आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत, परंतु आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे। त्या कर्मचाऱ्यांचे विषय मांडत असताना भाई पानवडीकर साहेबांनी त्यांच्यासाठी लढा दिला। त्यांनी श्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मीटिंग पण ठरवली होती, पण कारणाने ती मीटिंग होऊ शकली नाही। आणि असं होऊ शकत नाही, ती मीटिंग होऊ शकलं नाही। माझा सरळ आरोप आहे, ते पुढे जाऊ नये किंवा त्यांना त्यांचं हक्काचे पैसे भेटल्यावरती आपल्यावरती काही गदा येऊ शकते, म्हणून हे काहीतरी कारस्थान करण्यात आलं आणि त्यांची जी मीटिंग आहे ती रद्द करण्यात आली। आणि त्या रद्दमुळे आपले जे बिचारे कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते त्यांना देखील त्यांचे हक्काचे पैसे भेटले नाही। आणि याला जबाबदार जे आता स्थायी जे आपले युनियन आहेत आपल्या संघटनेमध्ये, ते देखील आहेत। परंतु ते सगळं राहिलं बाजूला, आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे। आपल्याला आपल्या युनियनची ताकद दाखवायची आहे, आपल्या पाठीमागे किती संख्याबळ आहे कामगारांचे हे दाखवायचे आहे। ते सर्वात जास्त महत्त्वाचा विषय आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कामगारांची पण अवस्था अशी झाली आहे की तुम्हाला एक हिटलरची स्टोरी सांगतो मी। हिटलरने एकदा काय केली, सभा बोलवली आणि सभा बोलवल्यानंतर ते स्टेजवरती काय केलं, त्याने कोंबडा घेतला आणि त्या कोंबड्याची सगळी जी पिसं आहेत एक काढून टाकली सगळी। ते बघून सगळे बघत राहिले, अरे हे काय करतात ते म्हणून। आणि मग हिटलरला ते दाखवायचं होतं की ते पिसं काढल्याच्या नंतर देखील ज्या वेळेस मी ते दाणे टाकतो त्याला, तो ते दाणे टाकत असताना हिटलर तो कोंबडा, ज्या कोंबड्याची पिसं काढण्यात आली होती त्याला नाहक त्रास देण्यात आला होता, तरी ते 4 दाणे टाकल्याच्या नंतर तोच कोंबडा त्या हिटलरच्या मागे जात होता। तशीच अवस्था आपल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची आहे। 5 वर्षामध्ये आपल्याला कोविड भत्ता नाही, एरियस नाही, स्वमालकीच्या गाड्या नाही, एक करून डेपोवरती आगारोआगर बदली होत चाललेले आहे, कामगार नाहक त्रास झालेला आहे। जे सिनियर आहेत, जे सेवाज्येष्ठ आहेत, ते आजारी असताना सुद्धा त्यांच्या तडकाफडकी बदल्या होत चाललेल्या आहेत। या सगळ्या गोष्टी, हजारो समस्या आहेत आणि कुठल्याही समस्या सोडवण्यात आलेल्या नाही आहेत। पण करायचं काय, आपल्याला एकच सर्वात महत्त्वाचा आता एकमेव उद्देश आहे की आपल्याला सभासद नोंदणी करायची आहे, संख्याबळ दाखवायची आहे, स्वतःची युनियनची ताकद वाढवायची आहे। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, असं तसं मी म्हणा किंवा तुम्ही म्हणा, आपली आर्थिक परिस्थिती आता खराबच आहे, आपल्याला फरक पडत नाही हे सभासद होऊ द्या किंवा नाही होऊ द्या। पण जर आपण सभासद नाही झालो तर या युनियनला नक्की फरक पडणार। जर आपली वाट लागलेली आहेच, आपली अवस्था दरिद्र झालेली आहे, तर मग हे युनियनची पण वाट लावून टाका, काय गरज नाही सभासद नोंदणीची, गेलं उडत। आपलं नुकसान होते, गेली 5 वर्ष झाली, तर मग ह्यांचं पण नुकसान होऊ द्या ना। सभासद नोंदणी करून ह्यांची ताकद वाढवायची, आपल्या पगारातून ह्यांना कपात होऊ द्यायची। कुणी शिकवलं हे सगळ्या गोष्टी करायला? आणि काय आपले लीडर पण आहेत, ते पण आपलं युनियनच्या काय म्हणतात एका प्रकारे चोळीगिरी करण्यासाठी किंवा साहेबांना खुश करण्यासाठी, बघा साहेब मी हा फॉर्म भरला, मी तो फॉर्म भरला, मी एवढी माणसं जमा केली। नाही करा, मी असं नाही म्हणत की नाही करा, पण जर खरंच आपल्या संघटनेमार्फत कामगारांचे प्रश्न सुटत असतील, कामगारांच्या खात्यामध्ये काय 4 पैसे जमा होत असतील, तर तुम्ही त्या गोष्टी करा ना। आणि असं आहे का की सभासद नोंदणी होईलच तेव्हाच ते आम्ही करू शकतो, असं नाही ना। कामगारांना विनाकारण तुम्ही फसवू नका
की संख्याबळ राहिलं तर तेव्हाच ते आपण मुद्दा मांडू शकतो. ज्यावेळेस BRA कायदाच तुमचा रद्द झालेला आहे आणि त्या सगळ्या युनियनला एकत्र घेऊनच बेस्ट प्रशासन निर्णय घेईल, तर मग सभासद संख्याबळाचा काय प्रश्न येतो याच्यामध्ये. आपल्या कामगारांचे मी आता काय बोलू तुम्हाला, की असे मी कामगार बघितलेले आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की जो पगार आला तर ते घरच्या EMI मध्ये, होम लोनमध्ये, मुलांच्या शाळेत शिक्षणमध्ये ह्याच्यामध्येच निघून जातो. अवस्था अशी झालेली आहे कामगारांची. असे म्हणलं मी कामगार बघितले की सणासुदीला आला की म्हटलं तो स्वतःसाठी पण काय घेत नाही, बायकोसाठी पण काय घेत नाही. बायकोला पण माहिती असतं की आपल्या नवऱ्याची काय अवस्था आहे, सध्या आर्थिक परिस्थिती कशी आहे. ते फक्त आपल्या बाळासाठीच घेतात. अरे किती त्रास देणार तुम्ही कामगारांना हे युनियनच्या नावाखाली. आणि पदाधिकाऱ्यांचं तरी अक्कल आहे का नाही. किती तुम्ही युनियनच्या लाल करत बसणार. सगळे म्हणलं पदाधिकारी, म्हणलं सगळे कामगार हे म्हणलं तुमच्यासारखे संपन्न नाही आहेत. 90% कामगाराची अवस्था तर भिकाऱ्यासारखी झालेली आहे. तरी तुम्हाला लाजा वाटत नाही की सभासद नोंदणी करा म्हणून सांगायला. आणि तेवढे पदाधिकारी पण जबाबदारी आहे ह्याच्यामध्ये, त्यांना पण लाजा नाही वाटत. समोरचा कामगाराची अवस्था दिवसेंदिवस कशी होत चालली आहे, काय आपण बघत चाललेलो आहे, ते सगळं राहिलं बाजूला. पण आम्हाला सभासद नोंदणी करायची, आम्हाला संख्याबळ दाखवायची आहे, हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. एक कामगार म्हणून मी अब्दुल दर्जी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. एक सुंदर कविता आहे, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला समजलं त्याचा अर्थ तर तुम्ही समजून घ्या. ऐसा नहीं कि सारा फलक मांग रहे हैं, हम सिर्फ अपने हिस्से का हक मांग रहे हैं. ऐसा नहीं कि सारा फलक मांग रहे हैं, हम सिर्फ अपने हिस्से का हक मांग रहे हैं. सरकार तुम चलाओ हमें नौकरी तो दो, सरकार तुम चलाओ हमें नौकरी तो दो, रोटी के लिए थोड़ा नमक मांग रहे हैं. सरकार तुम चलाओ हमें नौकरी तो दो, रोटी के लिए थोड़ा नमक मांग रहे हैं. धन्यवाद मित्रांनो.